महावितरणच्या कथित हलगर्जीपणाने चिमुकलीचा मृत्यू. प्रीती गांगुर्डे प्रकरणी राष्ट्रवादीचे आंदोलन, अधिकाऱ्यांना धारेवर. अहिल्यानगर प्रतिनिधी. अहिल्यानगर शहरातील आनंदनगर स्टेशन रोड परिसरात अवघ्या 3 वर्षाच्या प्रीती गांगुर्डे या चिमुकलीचा विजेच्या खांबाला विद्युत प्रवाह आल्याच्या घटनेत झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर महावितरणच्या कथित निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत सोमवारी 6 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट शहराध्यक्ष संपत बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप चिमुकलीचा जीव गेला, याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करावेत आणि मृत मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान महावितरणच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. निष्क्रिय प्रशासनामुळे निष्पाप जीव जात असतील तर अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपाचे नगरसेवक आणि विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर राष्ट्रवादीकडून देण्यात आला. दरम्यान प्रीती गांगुर्डेच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडूनही महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांमधून होत आहे.